अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या घरातही तुळशीचं रोप आहे का? दररोज सकाळी तुम्ही तुळशीला पाणी घालता का? संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावता का? आणि कधी तुळशीची पानं तोडताना मनात हा प्रश्न आला आहे का, सूर्यास्तानंतर तुळशीची पानं तोडू नयेत असं का सांगितलं जातं? खरंच त्यामागे काही धार्मिक कारण आहेत का, की ती फक्त जुनी परंपरा आहे? जर चुकून रात्री तुळशीचं पान तोडलं तर काही अशुभ घडतं का? एकादशी, द्वादशी किंवा रविवारी तुळस तोडू नये असं का म्हटलं जातं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुळशीला आपल्या धर्मात इतकं विशेष स्थान का दिलं गेलं आहे? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुळशीविषयी अनेकांना माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तुळशी मागील धार्मिक श्रद्धा, पुराणांमध्ये सांगितलेलं महत्व, निसर्गाशी असलेलं तिचं नातं आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेले काही सुंदर संस्कार, हे सर्व आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज नंतर तुम्ही तुळशीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये तुळस ही फक्त एक वनस्पती नाही, ती श्रद्धेचं प्रतीक आहे, ती भक्तीचं प्रतीक आहे, ती पावित्र्याचं प्रतीक आहे. म्हणून जवळपास प्रत्येक हिंदू घरामध्ये तुळशीला विशेष स्थान दिलं जातं. आजही अनेक घरांमध्ये सकाळची सुरुवात तुळशीच्या दर्शनाने होते. तुळशीला पाणी घालून, तिची पूजा करून आणि नमस्कार करून दिवसाची सुरुवात ही केली जाते. काही घरांमध्ये सुंदर तुळशी वृंदावन असतं, तर काही घरांमध्ये छोट्याशा कुंडीत तुळशीचं रोप असतं. परंतु जागा मोठी असो किंवा लहान, तुळशीबद्दलचा आदर मात्र सारखाच असतो. कारण तुळस ही घरातील एक पवित्र सदस्य मानली जाते. पूर्वीच्या काळी तर घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असणं हे शुभ मानलं जायचं. संध्याकाळी दिवा लावला जायचा, स्त्रिया प्रदक्षिणा घालायच्या आणि संपूर्ण घरात भक्तिमय वातावरण निर्माण व्हायचं. मित्रांनो, तुळशीबद्दल इतका आदर का आहे, याचं उत्तर आपल्याला पुराणांमध्ये सापडतं. धार्मिक कथेनुसार तुळस पूर्वी एक पवित्र स्त्री होती. तिचं नाव होतं वृंदा. वृंदा ही अत्यंत पतिव्रता आणि भगवान विष्णूंची महान भक्त होती. तिच्या पतिव्रत धर्माच्या तेजामुळे तिचा पती जालंधर अतिशय शक्तिशाली बनला होता. देवांनाही त्याचा पराभव करणं कठीण झालं होतं. पुढे घडलेल्या घटनांमुळे वृंदेचं आयुष्य बदललं आणि तिच्या पवित्र भक्तीमुळे तिला तुळशीचं रूप प्राप्त झालं अशी आख्यायिका सांगितली जाते. म्हणूनच तुळशीला देवीचं स्वरूप मानलं गेलं आणि म्हणूनच भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीचं विशेष महत्व आहे. मित्रांनो, आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया जो जवळपास प्रत्येकाच्या मनात असतो. सूर्यास्तानंतर तुळशीची पानं का तोडू नयेत? धार्मिक परंपरेनुसार संध्याकाळ नंतरचा काळ हा विश्रांतीचा काळ मानला जातो. जसं दिवसभर काम केल्यानंतर माणूस विश्रांती घेतो, तसंच निसर्गाला देखील विश्रांतीची गरज असते. म्हणून सूर्यास्तानंतर झाडाची पानं, फुलं, फळं किंवा फांद्या तोडणं टाळावं असं सांगितलं गेलं आहे. तुळशीबाबत हा नियम अधिक श्रद्धेने पाळला जातो, कारण तुळशीला देवीचं रूप मानलं जातं. मित्रांनो, यामागे आणखी एक सुंदर विचार आहे. आपण एखाद्या झाडाकडून काही घेतो म्हणजे त्याच्याकडून मदत घेतो, मग त्या झाडाबद्दल कृतज्ञता असणं आवश्यक आहे. पूर्वीचे लोक निसर्गाला देव मानत होते, नदीला माता म्हणत होते, वृक्षांना पूजत होते, तुळशीला देवी मानत होते. यामागे अंधश्रद्धा नव्हती, तर निसर्गाविषयी आदर होता. कारण ज्या गोष्टी आपल्याला जीवन देतात त्यांचा सन्मान व्हायला हवा, आणि हा त्यामागचा विचार होता. आता काही जण म्हणतात, जर चुकून रात्री तुळशीचं पान तोडलं तर काय होतं? मित्रांनो, धर्माचा पाया भीतीवर नाही तर भक्तीवर आहे. देव हा शिक्षा देण्यासाठी बसलेला नाही. जर नकळत चूक झाली तर त्यासाठी घाबरण्याचं कारण नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे आपला भाव, आपल्या मनातील श्रद्धा, आपला आदर. म्हणून चुकून झालेल्या गोष्टीमुळे भीती बाळगण्याची गरज नाही, परंतु जे नियम सांगितले गेले आहेत त्यांचा आदर करणं हे आपल्या संस्कारांचं लक्षण आहे. मित्रांनो, आता आयुर्वेद आणि विज्ञान काय सांगतात ते देखील समजून घेऊया.
आज विज्ञान सांगतं की वनस्पती दिवसा आणि रात्री वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. दिवसा त्या सूर्यप्रकाशाच्या मदतीने ऊर्जा निर्माण करतात. रात्री त्यांची प्रक्रिया बदलते. म्हणून पूर्वीचे ऋषीमुनी सांगत होते, शक्यतो रात्री झाडांना त्रास देऊ नका. आज विज्ञान ज्या गोष्टी सांगत आहे त्या अनेक गोष्टी आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितल्या होत्या. म्हणूनच भारतीय संस्कृतीतील अनेक नियमांमागे जीवनाचं निरीक्षण दडलेलं आहे. मित्रांनो, तुळशीची पानं तोडताना देखील काही सुंदर संस्कार सांगितले गेले आहेत. पान तोडण्यापूर्वी तुळशीला नमस्कार करावा. आवश्यक तेवढीच पानं घ्यावीत. अनावश्यक पानं तोडू नयेत. कारण पूजेसाठी श्रद्धा महत्वाची असते, संख्या नाही. एक पान भक्तीने अर्पण केलं तरी त्याचं महत्व मोठं असतं. आता एकादशी आणि द्वादशी बद्दल बोलूया. अनेक घरांमध्ये एकादशीला तुळशीची पानं तोडली जात नाही. काही ठिकाणी दशमी पासूनच तुळशी तोडणं टाळलं जातं, तर काही ठिकाणी द्वादशीला देखील हा नियम पाळला जातो. या परंपरा प्रदेशानुसार बदलतात, परंतु त्यामागचा भाव एकच असतो, तुळशीचा आदर. मित्रांनो, तुळशीचं भगवान विष्णूंशी असलेलं नातंही अतिशय विशेष आहे. असं मानलं जातं की तुळशीशिवाय भगवान विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही. म्हणूनच कार्तिक महिन्यात तुळशी विवाह साजरा केला जातो. हा केवळ धार्मिक उत्सव नसतो, तर भक्ती आणि श्रद्धेचा उत्सव असतो. मित्रांनो, आजच्या आधुनिक जीवनात अनेक गोष्टी बदलल्या आहेत, परंतु तुळशीबद्दलचा आदर अजूनही कायम आहे. कारण तुळस आपल्याला 3 गोष्टी शिकवते. पहिली नम्रता, दुसरी सेवा आणि तिसरी समर्पण. ती स्वतःसाठी काहीच मागत नाही, पण सतत देत राहते. म्हणूनच तुळस आपल्याला निस्वार्थी जीवनाचा संदेश देते. शेवटी फक्त एवढंच सांगू इच्छिते, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुळशीपाशी उभे राहाल तेव्हा फक्त नमस्कार करून पुढे जाऊ नका. क्षणभर थांबा, तिच्याकडे शांतपणे पहा आणि मनात विचार करा, आपल्या पूर्वजांनी तिला इतकं महत्व का दिलं असेल. तेव्हा तुम्हाला जाणवेल, तुळस ही फक्त एक वनस्पती नाही, ती श्रद्धा आहे, ती संस्कार आहे, ती कृतज्ञता आहे. कमेंट मध्ये जय तुळशी माता किंवा श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ परिवाराचा भाग नक्की व्हा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.